नमस्कार मित्रांनो. आज आपण 3 घटना पाहणार आहोत. यात पहिली घटना आहे ती म्हणजे पक्षाचे एबी फॉर्म घेऊन पैशासाठी उमेदवारांनी जो अर्ज पाठी घेतला होता, अशा उमेदवारांवर श्रीनगर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी अविनाश जाधव स्वतः उपस्थित होते. ज्याचे फोटो आपण स्क्रीनवर पाहिलेले आहेत. तर दुसरी घटना आहे व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपची, ज्यामध्ये उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख उमेदवाराला माघारी घेण्यासाठी सांगत आहेत आणि वरून तसा आदेश आलेला आहे असं सांगत आहेत त्या ऑडिओमध्ये. त्या ऑडिओची शहानिशा किंवा खात्री ती खरी आहे का नाही हे आम्ही देत नाही, पण ती ऑडिओ एकदा ऐका. वैशाली वैशाली हा, तर जेव्हा मागे घेण्यासाठी पक्षाचा आदेश आहे कोणाला? तुम्हाला तो वैशाली मला मागे घेण्याचा आदेश आहे पक्षाचा. हो हो साहेब, मी कसं माघार घेणार आता? तो आदेश आहे, तो सांगतोय काय गोष्टी आदेशावर मॅडम ऐकाव्या लागतात आपल्याला. पण साहेब, एका घरात तुम्ही तिथे 2 तिकीट्स देताय आणि आज आता मला सांगताय की पक्षाचा आदेश आहे माघार घेण्यासाठी. कसं मी घेऊ माघार? अहो, जेव्हा एखाद्या गोष्टीवर काहीतरी वरून आदेश येतात तेव्हा ते मॅडम करावं लागतं आपल्याला. आता काय सांगतो. म्हणजे म्हणजे आता माझा पण बळी देतायत आता. आता याच्याविषयी मी तर सध्या काहीच बोलू शकत नाही. जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करतो. आता म्हटलं कसं माघार घेणार आता? मी एवढं प्रचार केलाय, एवढं सगळीकडे हे केलंय. आता पक्ष सांगतोय की तू माघार घे. मी कसा माघार घेऊ सांगा बरं? किती काय मी काय बोलू या क्षणाला? तर एक बघा, या क्षणाला मी तर काय बोलू शकतो जरा सांगा. मग पक्ष जिथून ज्यांना उभं केलं ते माघार करून बिनविरोध निवडून आणतात. आम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि आम्हाला हे केलं जात आहे, असं डावललं जात आहे आणि सांगतोय पक्ष सांगतोय की तुम्ही माघार घ्या. हे हे कसं काय योग्य आहे आता पक्षाचा हा निर्णय? आता पक्षाच्या आदेशावर आपण काय करतो, आपण आपल्या लेवलचं बघतोय. आता त्यांचं तिथे काय गणित चाललीत, काही आयडिया नाही. हे मला आलं म्हणून आता बघा तुमच्या ज्यावर ते व्हॉट्सअप पण पाठवले. एक तर आमच्या प्रभागामध्ये आता एका घरामध्ये 2 तिकीट दिल्या, तर त्या जागेला मला द्यायचं होतं ना त्या तिकीट. मला फॉर्म पण भरून आला, माझा फॉर्म वैध ठरलाय. बरं, या क्षणी आता मी काय बोलू शकतो सांगा. माझा फॉर्म वैध ठरलाय, सगळं झालंय, छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक काम करा, वरुण सरदेसाईंचा नंबर असेल तर त्यांच्याशी बोला. ठीक आहे, चालेल. वरुण सरदेसाईंशी बोलत. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज. ऐकलीत ना मित्रांनो, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जात आहे की तुम्ही माघार घ्या आणि वरून आदेश आलेला आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः काही करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. हे आपण ऐकलं असेल. आता तिसरी घटना आहे, त्यामध्ये सुद्धा उमेदवार उबाटाच्या शहर शाखेमध्ये पक्षांनी माघार घ्यायला लावलेलं सांगत आहे. ती एकदा क्लिप बघून घ्या ना आपण. करेन. आज दुपारी मला माझ्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा फोन येतो आणि सांगतात की 1 तास अगोदर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा आहे, तुम्हाला माघार घ्यायची. तर मी म्हटलं कशासाठी? माझा फॉर्म वैध झालाय, एबी फॉर्म. मग तुम्ही एबी फॉर्म दिलाच कशासाठी? तर फॉर्म छाननी झाल्याच्या नंतर तुम्ही हे सांगताय. काल त्यांनी मला 5 तास, मला या ताईंना 5 तास आम्ही मातोश्रीवर होतो. आम्हाला असंच नेलं, काय कारण कशासाठी नेलं मला काही माहिती नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्हाला नेल्याच्या नंतर तिथे असं सांगण्यात आलं की 5 तास बसवून ठेवलं. ते म्हणतात की आता तुम्ही जा, इथून प्रचाराला लागा, कामाला लागा. आणि आज 1 तास अगोदर ते मला म्हणतात की फॉर्म तुम्ही हे करा. त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन तिकीटा विकली समोरच्यांना आणि एका घरात 2-2 तिकीटं दिली. दुसरीकडे जिथे त्यांना आमचे असे कार्यकर्ते होते की जे माघार घेणारे नव्हते, त्यांची तिकीटं कापली गेली आणि नको त्यांना त्यांनी तिकीटं दिली, जे गद्दार आणि पळपुटे होते. काय वाटतं त्यांनी हातमिळवणी केली का? त्यांच्यावर काय करायचं? नक्कीच पक्षाने
उद्धव साहेबांनी खरंच त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती काय योग्य ते हकालपट्टी. आमचे सगळे जे कार्यकर्ते म्हणतात की त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे आणि एबी फॉर्म दिले आणि मनसेला जिथून दिले होते तिथे सगळ्यांनी माघार घेतली आणि आमच्या शिवसैनिकांच्या सीट्स तिथे खालीच रिकाम्या पडल्या. वैशाली किरण म्हात्रे, विभाग 22. हे तिन्ही घटना मी आपल्या समोर सादर केलेल्या आहेत. आता आपणच सांगा की या 3 घटनांना जर आपण पाहिलं तर खोकेबाज कोण, गद्दार कोण आणि कोण राजकारण करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे हे आपल्याला निदर्शनास आलं असेल. आशा आहे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्वत्र पाठवा आणि पितळ उघडी करा. सोबतच हात जोडून विनंती आहे की अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.